नमस्कार, कसे आहात? मी आहे बेलारीमध्ये JSW कंपनीत. तर गाडी पार्किंग लावलेली आहे. जेवण केलं, बाहेर आलतो सेफ्टी जॅकेटसाठी. तर चाललो मी पार्किंगला. चिडचिड येत होती, झाडाखाली थांबलो होतो. भरायला गाडी कदाचित आज नाही भरणार, त्यांनी सांगितलेलं आहे आधीच. त्यामुळं काय चिडचिड येते जरा. तुम्ही बघू शकता वातावरण कसं काय इकडं. ह्या गाड्या सगळ्या रस्त्यावर लागलेल्या आहेत. JSW हे बघू शकता, सगळीकडे गाड्याच आहेत. आणि चाललो मी आता पार्किंगला. तर बघू काय होतं काय नाही. सगळं बाकी साहित्य आहे, म्हणजे शूज आहेत, अजून हेल्मेट आहे, बाकी आहे. फक्त हे नव्हतं, त्यामुळं घेऊन चाललो आपण, नाही का. काय म्हणलं, सेफ्टीसाठी आपलं परत थोड्या गोष्टीसाठी गुंतवून ठेवायचे ते, नाही का. तर चला, पुण्याचा लोड आहे. गाडी भरती आपण नाही भरते बघू, मग डायरेक्ट उद्या भरू. असो काय का असा ना, आलो तिथं सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे टेन्शन नाही. आता आलो मी रस्त्याला. रस्ते शांत आहेत इकडं बरं का, पण जिथून पुढं चौकात गेलो तुम्ही, चौकात आहे ना तिकडं बारीक रस्ता जरा त्यामुळं बारीक रस्ता असल्यामुळं ट्रॅफिक जाम लागत आहे. असो, आपली दिवसभरात भरली, संध्याकाळी सुटली तरी पण काय अडचण नाही. रस्ते मोकळे होते, जायला भरपूर लांब आहे मला, त्यामुळं अवघड आहे. भरपूर लांब म्हणजे आता खराब रस्ते इकडं, काही जागा काम चालू आहे रस्त्याचं, त्यामुळं काय विषय नाही. असो, जाऊया आपण. जेवण वगैरे झालं म्हणल्यावर काय विषय नाही आता. तर चला, हा आला गेट, पार्किंगचा गेट. तिथून पार्किंग आहे, तो दाखवतो पार्किंग किती मोठी आहे, नाही का. बघू शकता पार्किंग. या साईडला बरीच लांब आहे गाडी, आणि हा मेन गेट आहे. आणि इकडं पण पार्किंग आहे मोठी. या ठिकाणी JSWच्या जवळपास 7-10 पार्किंग येतात. ही मेन पार्किंग आहे, पार्किंग नंबर 11 काहीतरी ही. आणि भरपूर गाड्या आहेत या ठिकाणी, भरपूर अशा बॉडी गाड्या. आपलं टेलर पलीकडे लावलेलं आहे. वातावरण झालंय, चिमण्या काय फिरतात वरती, चिमण्या पारवे बघू शकता किती मोठी पार्किंग आहे. गाड्या, भरपूर गाड्या आलेल्या आहेत, बऱ्याच गाड्या उभ्या आहेत. त्यामुळं आज गाडी नंबर येईल भरायला, म्हणून गॅरंटीला प्रमाण कमी गॅरंटीचं. ठीक आहे, तार आहेत वरती, मोठाली लाईन चालू आहे. असो, जाऊया बघू. फायनली मी JSW कंपनीमध्ये आलो आहे. सेफ्टीच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट कंपनी आहे. लायसन वगैरे सगळ्या गोष्टी चेक करता येतं. मी सध्या काटा करून पॉईंटला आलेलो आहे. या ठिकाणी भरपूर मोठी अशी कंपनी आहे. 2-3 सिग्नल पास करून आलोय मी. तुम्ही बघू शकता कंपनी आहे. फक्त एकच रस्ता आहे या ठिकाणी. बघा, थोडासा पाऊस झालेला आहे. लोकेशन बघू शकता तुम्ही कसं काय. पुढं दिसत असेल तुम्हाला सिग्नल, त्या ठिकाणी सिग्नल आहे, बघू शकता तुम्ही. हे गाडी चालली भरून सळ्या. आभाळ आलेलं आहे भरपूर, असं लाईनीत गाडी उभं राहिलेली. पुढचं जे गोडाऊन दिसतंय तिथं लोडिंगसाठी जायचं मला. तर काल दिवस गेला माझा, कालचा गेला, परवा दिवशी रात्रीचा आलतो, त्यामुळं काही विशेष नाही. इथं भरपूर गाड्या होत्या पार्किंगला, सगळ्या गोष्टी केल्या. GPS वगैरे बघू शकता, इथं GPS जोडलेलं आहे मी. ते GPS देतात. हे GPS कनेक्ट केलं मी. 24 वोल्टच्या वायरिंगला कनेक्ट केली आहे. अर्थिंगला जोडलेलं आहे. पावती घेतलेली आहे, सगळ्या गोष्टी. हेल्मेट, सेफ्टी शूज येतं, आणि हे जॅकेट कंपल्सरी आहे या कंपनीत. तर कॉईल स्टील प्लेट येतात. 27-28 टन वजन येईल. तर चला, बोलवतील आता लोडिंगसाठी, येतील ते. ज्यावेळी बोलवतील त्यावेळी जायचं, लोडिंग करायची, गाडी बांधायची, काटा करायचा, पार्किंगला थांबायचं, आणि मग पेपर आल्याच्यानंतर आउट करायची, मग डायरेक्ट निघून जायचं. तर पुण्याचाही लोड बघू कधी जाणं होतंय कधी नाही. आज संध्याकाळपर्यंत सुटली तर अतिउत्तम, आणि लवकर सुटली तरी पण अतिउत्तम. तर बघू काय होतंय काय नाही. चला, दाखवतो मी सगळ्या गोष्टी. नाही, इथं एक लोडिंग आहे, पण इथं आमची गाडी लोड होत नाही. इथं कॉईल आहेत पूर्ण. चला, तर भेटूया एक लोड झाल्यावर, किंवा लोडिंग करताना दाखवतो मी तुम्हाला. लोडिंग चालू आहे, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, गाडी भरलेली आहे, तुम्ही बघू शकता काम कसं असतं गाडीवरती. पूर्ण घामाने ओरलं झालेलो आहे.
टाकाय आवडीत होतो, तुम्ही बघू शकता. हा माल भरलाय. हा या 3 पेट्या येतात, मागं 3 आणि त्याच्या मागं 3 पेट्या. वजन आले 28 टन वजन आहे. 3 चैनी मारले. आता वरतून इथं थोडंसं चुकलं बरं का, तुम्ही बघू शकता. हे थोडंसं क्रॉस झालं. गाडी आधारीला परत दिल्ली होईल चेन, परत एवढंच घाम घालायचा. तर वरती ताडपत्र येतं, ते काढून याच्यावर झाकायचं आता. म्हणजे काम भरपूर असते. खूप दम लागतोय. अनलिमिटेड कष्ट आहे यामध्ये. झोप नाही भेटत, टायमिंगला जेवण नाही भेटत, सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करावं लागतात. तर असो, तुम्ही सपोर्ट करा व्यवस्थित, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर चला आपण ताडपत्री टाकून घेऊ. नंतर फोटो पाठवू त्यांना, ताडपत्री झाकेली म्हणून. नंतर काटा करायचा, मग पेपर येणार, नंतर आपण जाणार मग निघून माऊत. तर चला ताडपत्री टाकून घेऊ. मित्रांनो, ताडपत्री वगैरे मारली, विचारून आलोय. काट्यावर गाडी घेऊन जायची. तुम्ही बघू शकता हे ताडपत्री मारलेली, बेल्ट मारले 2-2. मध्ये हे एक्स्ट्रा जवळ मांडला असतं तर अडचण नव्हती, पण एक्स्ट्रा ताडपत्री लागली मोठी एकदम. तर चला काट्यावर घेऊन जाऊ, काटा करू आणि मग काय पेपर आल्यानंतर निघू. तर चला जाऊया. तर मित्रांनो, आपलं टायर फुटलेलं आहे. ट्रॉलीचं पुढच्या बांधीचं, बाहेरच्या साईडचं ट्रॉलीचं टायर फुटतंय. तर आता आहे मी विजापूरच्या थोडंसं पाठीमागे, एक 10 किलोमीटर पाठीमागे. मी चाललो हळूहळू. आता माझ्यापासून एक 4 किलोमीटर होतं. राजस्थानी हॉटेलवर टायरवाला होता. आता मागे फुटलं होतं, त्यामुळे चाललो हळूहळू एकाच टायरवर. तुम्ही बघू शकता माझं स्पीड एकदम स्पीड म्हणजे 10च्या स्पीडने चाललेलो आहे मी. जास्त गाडी पळावा तर दुसरं पण टायरने पार नाही द्यावा म्हणून चाललो हळूहळू. काय आपलं नशीब असलं ना, व्यवस्थित असेल तर सगळ्या गोष्टी होतात, नाही तर मग अशा अडचणी येतात. त्यात माझं नशीब पण फुटकंय. तर चला तिथं जाऊ, टायर खोलायला लावू. टायर पण झाल्यानंतर स्टेपनी टाकल्यानंतर आंघोळ वगैरे करू आणि निवांत निघू. आता काय विषय, किती पळापळ केली तरी उद्या काही जण होणार नाही. जास्त टायर फेर फुटत येतं, त्यामुळे नको नुकसान. पण जाऊया आपण हळूहळू. तर चला, तर इथं राजस्थानी हॉटेल आले, जवळपास 1 किलोमीटर राहिले अजून. तर चला जाऊया, बघू, बोलू आणि स्टेपनी टाकून निघू, मग जेवण वगैरे करून. टायर कॉलेज चालू आहे या ठिकाणी, तुम्ही बघू शकता. हे स्टेपनीचं खोलले ते झालं बघा तुम्ही. गॅस लावून कुठले टायर दाखवतो, काढले नंतर डायरेक्ट आपल्या साईडने फुटलेलं आहे. हे बघू शकता, दिसले तुम्हाला तर. हा हे बघा, असं फुटलं टायर. तर चला टायर खोलू, ते जोडायचं आहे आणि मग काय बघू. नमस्कार. आंघोळ वगैरे केली मी, फ्रेश झालोय व्यवस्थित. आता बरं वाटतंय. टायर वगैरे पंक्चर काढून, पंक्चर नाही, दुसरं स्टेपनीच टायर टाकलंय गाडीला. आता थांबलोय मी थोड्या वेळ. आता वाजले तर जवळपास 3 वाजत आलेत. निघायचं आपल्याला. एक अर्धा पाऊण तास थांबू, तर मग निघू. बॉर्डर आहे पण बरेच लांब आहे अजून. उद्या काय जण होत नाही खाली करायला, पळपळ करून आज टायर वगैरे फुटते. त्यामुळे आपण हळूहळू जाऊ. उद्या नाही, परवा दिवशी सकाळी आपण पोहोचू. दोन्ही ह्या हिशोबाने जाऊ आपण, नाही का. तर या ठिकाणी वातावरण भारी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. हॉटेलवर थांबलेलो आहे मी. आता आहे मी विजापूर जवळच आहे. स्टिंग आणली, म्हणलं स्टिंग घ्यावं आपण एकदा, बरं वाटत नाही का. स्टिंगवर काय QR कोड आणि PUBG चालू भाऊ, काय बघू शकता तुम्ही. भरपूर हाल होते गाडीवरती, भेटत नाही. काय असो जे आहे ती जिंदगी चालायची. तर चला स्टिंगवर घेऊन जाऊया पुढं, मग दाखवत राहतो मी तुम्हाला सगळ्या गोष्टी. मी आलोय सध्या सोलापूरच्या मागे, म्हणजे भरपूर मागे आहे, जळकी बॉर्डरच्या आसपास आहे मी सध्या. तर पाऊस चालू झालेला आहे, तुम्ही बघू शकता. वातावरण चांगला मागे धरून पाऊस चालू आहे. आपलं वायपर चालू बंद होत आहे, त्यामुळे प्रॉब्लेम येतो जरा. असो, तर चला जाऊया. अजून डिझेल टाकायचं आहे. पंप कुठं आहे काय, आता कर्नाटकमध्ये डिझेल टाकावं लागेल, कारण इकडं 1-2 रुपयांनी स्वस्त आहे आपल्या इकडल्यापेक्षा. त्यामुळं इकडं डिझेल टाकणं गरजेचं आहे.
त्याला पुढं भरपूर पाऊस चालू आहे दिसत डिझेल टाकायला गेलं बघू नाही का किती बसतंय काय. तर चला जाऊया पुढं. फायनली आम्ही डिझेल टाकलेलं आहे. थोडं लांब जायचं कमी होतं म्हणून टाकले फक्त 15,000 रुपयाचं. त्यात शक्यतो फुल टाकी असते. डिझेल टाकून झाले पेमेंट करू त्यांना 15,000 की झालं आहे. या ठिकाणी 90.98 रुपये लिटर असं डिझेल आहे. आपल्या इकडं कसं आहे जास्त प्रमाणात आहे. टाकी फुल करायची कमी प्रमाणात टाकले पैसे मारू आणि आपण जाऊ डायरेक्ट बॉर्डरवर. आता मित्रांनो मी आहे सध्या टेंभुर्णी पास करून भरपूर पुढं आलेलो आहे. लोणी देवकरच्या आसपास आहे. इथून मला जायचं आहे आपलं केडगाव चौफुल्यावरून राईट मारायचं आहे. नंतर शिक्राव देवरीवरून लेफ्ट मारून डायरेक्ट शिक्रापूरवरून चाकण MIDC जायची खाली करायला. रात्री भरपूर झोप आलती वजन होतं गाडीत त्यामुळे मी हळूहळू करून काही कटली नाही. इकडं कामाच्या रस्त्याचं कामं चालू होतं त्यामुळे हळूहळू चाललोय. तर चला आज काय झालं होत नाही उद्या खाली करायला जायचं आहे. जाऊया निघूया. चहा वगैरे नाश्ता केलाय निघायचं आता. तर बघू शकता पार्किंगला गाडी लावलेली आहे. रात्री पार्किंग फुल झाली ती एकदम फुल. एक गाडी लावायला जागा नव्हती मी कशी अर्ध्यात गाडी लावलेली. तर चला जाऊया आणि निघूया. मित्रांनो मी आलोय चाकण मध्ये. इथं जाम लागले भरपूर. बघू शकता ट्रॅफिक मध्ये मी. नो एंट्री असते. आज जवळपास 3रा दिवस आहे आपला नाही का गाडी भरून. तर आज खाली होईल बघू नंतर कुठाला भरतंय. उद्या रविवार आला भेटलं तर अति उत्तम. तर जाऊया पुढं. जाम लागलं भरपूर. फायनली आज 2 दिवस थांबून इथं गाडी खाली झाली. तुम्ही बघू शकता गाडीवरच बेल्ट कुठून द्यायचं काम चालू आहे या ठिकाणी. इकडं खाली होते इकडं मटेरियल आहे आणि ही आपली गाडी आहे. ताडपत्री इथं बांधलेली. तर चला भरून खाली करून कुठाला भरतंय बघू सांगता येईल तरी बघू आपण.